तर काल कुठवर आलोय? सांगता येईल का कुणाला? सर नादा अनुसंधानचे आपलं सगळं झालं तर ना लाभ वगैरे पण बघू. हम्म. आणखीन थोडा पातंजल ध्यानामधला थोडासा भाग बघितलेला होता. हा त्याच्यापूर्वी मनाच्या अवस्था क्षिप्त विक्षिप्त हे पण बघितलेला होता आपण. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये एका इमेजद्वारे आपण थोडस बघूया हे अवस्था कशा असतात किंवा विचार काय आहे, कसे असतात ते मनातले. नंतर परत आपण पातंजल ध्यान जे आहे ते बघूयात. सर थोडं कालचं धावता घेता का? मी नव्हतो, एक 5 मिनिटं. घेऊ, एवढं बघू आधी. तुम्ही ह्याला होता का? मनाच्या जे हे आहेत बघा, क्षिप्त विक्षिप्त एकाग्र, याला होता का तुम्ही? होता ते वाटतं नव्हतं बहुतेक. पण सरांना येत असेल सर ते. हा, कुडके सरांचा अभ्यास आहे जरा योगाचा, त्यांना येत असतील ह्या अवस्था वगैरे. ठीक आहे. किंवा आता पुढे जाताना थोडक्यात बघून मग चालू करू आपण पातंजल ध्यान. आता बघा, आता हे लाल जे बाण आहेत ते काय आहेत? मनातील विचार आहेत बघा. काय आहेत? मनातील विचार. आणि हे जे क्षिप्त एकाग्र निरुद्ध ह्या ज्या काय आहेत मनाच्या अवस्था आहेत. बरोबर आहे. ही क्षिप्त अवस्था ही कुणाची असते किंवा मूळ अवस्था हे आपल्या सामान्य लोकांची, सामान्य माणसाची असते. आणि त्याच्या मनातील विचार हे इथं दाखवलेल्या बाणाप्रमाणे आहेत बघा. कोणत्या तरी बाणाचा कुठंतरी काहीतरी त्याला हे आहे का बघा. एक दुसरीकडेच धावतोय, एक तिसरीकडेच धावतोय, एक कुठंतरी धावतोय. बरोबर आहे. एक विचारामधल्या विचारात गुंततोय. म्हणजे मन कसं आहे इथं सैरावैर कुठंही मिळेल त्या दिशेला येईल तो विचार आणि त्या विचारामध्ये तो गुंतत जातो. बरोबर आहे. मग एकाग्र अवस्था काय आहे? तर आपल्याला ध्यान बघायचं आपल्याला पुढे. म्हणून एकाग्र अवस्था काय आहे? आता इथले जे बाण आहेत, म्हणजेच बाण म्हणजे काय म्हणलं आपण यांना? विचार. इथले जे बाण आहेत ते कसे आहेत हो? यांची दिशा कशी आहे? कशी आहे दिशा याची? एक रेषीय. हा, म्हणजे एका निश्चित ध्येयाकडे मनाचा जो ओघ आहे, मनाची जी ओढ आहे, म्हणजे बघा पुढं काय दाखवलेलं आहे? एक पॉइंट दाखवलेला आहे बघा. बरोबर आहे. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. एक पॉइंट आहे आणि विचार आहेत. क्षिप्त अवस्थेमध्ये पॉइंट होता का बघा? पॉइंटच नाही, कुठलाच पॉइंट नाही, कसलाच. आणि त्यांना एका निश्चित ध्येयाकडे जायचे का? बरोबर आहे. तर नाही. त्यांच्या दिशा वेगवेगळ्या आहेत आणि ध्येय पण वेगवेगळे आहे. बरोबर आहे. पण एकाग्र अवस्थेमध्ये कसं आहे? तर मनाचे जे विचार आहेत, त्या विचाराची जी दिशा आहे, ती एका निश्चित ध्येयाकडे आहे. आणि विचार पण कसे आहेत? एका ध्येयाने प्रेरित आहेत. म्हणजे इतर विचार आहेत का? नाहीत. फक्त साध्य काय आहे? साध्याने आपला विचार असा तिथला प्रवास आहे एकाग्रतेमधला. आणि निरुद्ध जी अवस्था आहे, आता याच्यात तर बाणच नाहीत बघा. दिसतायत का हो बाण तुम्हाला? बघा. म्हणजे काय झाले बघा आता इथं. इथं ध्येय आहे, पॉइंट दाखवलेला आहे, पण बाण दाखवलेले नाही. म्हणजे काय, याचा अर्थ काय आहे? तर विचार हे सगळे काय झालेले आहेत? संपलेले आहेत. बरोबर आहे. आता एकाग्र अवस्था म्हणजे कशाची आहे? आता आपण क्षिप्त अवस्था कोणाची म्हणली? सामान्य माणसाची म्हणली. आणि एकाग्र अवस्था कशामध्ये असते? ध्यानामध्ये असते.
आता पातंजल ध्यान जे आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामध्ये एक अवस्था असते. अवस्था कोणाची असते आणि कधी असते? तर योग्यांची असते. आणि कधी असते? तर समाधीमध्ये असते. आता एकाग्र अवस्थेमध्ये एकतानता आहे, पण निरुद्ध अवस्थेमध्ये बघा विचारच नाहीत, विचार शून्य झालेले आहेत. फक्त देह काय आहे त्याची प्रचिती तेवढी तिथं आहे. बरोबर आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या अवस्था तिथं आपल्याला दिसून येतात. तर बघू पुढे जाऊयात. ध्यानामध्ये कुठवर आलोय आपण काल? हे अन्नमय आसन प्राण स्थिर झालं. अन्नमय कोश स्थिर झालं. सरांनी म्हणलं की पूर्वीपासून म्हणजे काय आपण ध्यानापर्यंत पोहोचलेलो नव्हतो. तर प्रारंभिक ओळख झाली होती ध्यानाची, पातंजल ध्यानाची प्रारंभिक ओळख. आणि हे ध्यान सर्व जे आहे सगळं योग कशासाठी आहे, चित्तासाठी आहे, हे सर्व त्याच्यात काल आपण पाहिलेलं होतं. आणि 8 अंग त्याची, काही बहिरंग आणि अंतरंग अंग हे सुद्धा पाहिलेले होते कालच्या ह्याच्यामध्ये. तसंच आता पुढे बघूयात. नेमकं कुठं आलोय आपण? अन्नमय, प्राणमय, मनोमय असा प्रवास आपला होतो. हे सुद्धा आपण कालच्या तासामध्ये बघितलेलं आहे. तसंच आता मग आसनास स्थिरता, आसनाने शरीरास स्थिरता प्राप्त होते. म्हणजे काय? तस्मिन सती हे जे 2 शब्द आहेत हे बघायचेत आपल्याला, पुढचे आता बघायचे नाहीत. तर प्राणायामाच्या योग्यतेचा होतो. कशाने? आसनांच्या सिद्धीनंतर, असं आपण बघितलेलं आहे. मग आपल्या लक्ष काय आहे? ध्यानाकडे जायचं आहे. त्याच्या अगोदर काय काय होतंय बघूया. मग प्राणायामाने काय होतंय आणि प्राणायामाच्या नंतर कशाची पात्रता येते आपल्या अंगी? तर पुढे म्हणलेलं आहे बघा. प्राणायामाच्या अभ्यासाने प्रकाश, म्हणजे खालचं सूत्र बघा आधी, मग नंतर लक्षात येईल. ततक्षीयते प्रकाशावरणम, हे योगसूत्रातील एक सूत्र आहे. तर काय म्हणले? तर प्रकाशावरील जे आवरण आहे, म्हणजेच काय, त्याचा अर्थ कसा घेतलेला आहे तिथं? तर ज्ञानावरील आवरण दूर होते. आता 2 गोष्टी बघायच्या आहेत. आसनांच्या अभ्यासामुळं प्राणायामाची सिद्धता, म्हणजे प्राणायामाच्या पात्रतेची झालो. आणि प्राणायामाच्या पात्रतेनं काय काय होतंय? तर ज्ञानावरील आवरण दूर होतंय, क्षीण होतंय. बरोबर आहे. सर्वांमध्ये ज्ञान आहे, परंतु पंचक्लेश असतील किंवा अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश याच्यामुळं त्याच्यावर काय झालेलं आहे? एक प्रकारचं आवरण निर्माण झालेलं आहे. आणि प्राणायामानं काय होतं? ते आवरण दूर सारलं जातं. आता मग पुढे काय होतं आणखीन? आणि प्राणायामामुळे मन धारणेच्या योग्यतेचे बनते. 2 फायदे याच्यामध्ये आहेत. आणि आता ही जो फायदा काय आहे? आता खाली सूत्र दिले बघा परत. धारणासूच योग्यता मनस. कशामुळे? आसनाच्या अभ्यासाने प्राणायामाच्या पात्रतेची झालो. आणि प्राणायामाच्या अभ्यासाने कशाच्या पात्रतेची होतोय आपण आता? धारणेच्या पात्रतेची होतोय. बघा, मन स्थिर होतं प्राणायामामुळे. प्राणाचा आणि मनाचा अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. बरोबर आहे. आणि जितके श्वास दीर्घ संथ असतील, जितके लांब असतील, तितकं मनातील विचार सुद्धा लांब लांब होतात. जसं आपण एकाग्र ह्याच्यामध्ये बघितलं बघा. विचार विरल होणं, बरोबर आहे. एकामागे एक लवकर लवकर विचार येणं आणि विचारामधील अंतर वाढणं, असा प्रकार सुद्धा तिथं प्राणायामामुळे आपल्याला साध्य होतो. म्हणजेच काय होतं? तर धारणेच्या योग्यतेच्या आपण तिथं बनतो. आता ही धारणा काय आहे? बरोबर आहे. तर धारणा म्हणजे आपण लगेचच ध्यान म्हणजे काय बघायचं नाही, तर त्याच्यापूर्वी धारणा बघायची आहे. ध्यानाच्या अगोदरची स्टेप धारणा आणि ध्यानाच्या नंतरची स्टेप म्हणजे समाधी. तर अगोदरची काय आहे? देशबंध देशबंध चित्तस्य धारणा. चित्तस्य धारणा. देशबंध चित्तस्य धारणा असं आहे. तर
तर देशबंध म्हणजे काय आणि चितस्य म्हणजे काय आणि धारणा म्हणजे काय? तर शरीराच्या बाहेर किंवा शरीराच्या आत म्हणजे बाहेर म्हणजे काय? तर आपण ज्यावेळी सुरुवातीला आपण ध्यान करू किंवा कोणीतरी बिगनर वगैरे असेल, तर काय करेल तो? लगेचच त्याचं मन एकाग्र होईल का? तर ध्यानाचा तो अभ्यास कसा करेल सुरुवातीला? तर त्राटकाच्या स्वरूपासारखा करेल. म्हणजे काय? तर धारणा म्हणजे काय म्हणलंय, की एखाद्या गोष्टीवर आपल्याला मन धारण करायचं आहे. असा थोडक्यात आपण त्याचा भावार्थ घेऊ. एखाद्या गोष्टीवरती आपल्या मनाला काय करायचंय? स्थिर करायचं आहे धारणेमध्ये. मग ते कुठं स्थिर करायचं आहे नेमकं? तर शरीराच्या बाहेर किंवा आत. बाहेर म्हणजे काय? तर एखादा बिंदू असेल किंवा ज्योती असेल, दिव्याच्या ज्योतीवरती कोणी ध्यान करतं. ज्योती असेल किंवा ईश्वराची प्रतिमा असेल, आपल्या आवडत्या ईश्वराची प्रतिमा असेल, इष्टदेवतेची प्रतिमा असेल, असं बाह्य वस्तूवरती ध्यान करणं. म्हणजेच हे बाह्य शरीर झालं, म्हणजे बाह्य झालं. आणि आंतरिक म्हणजे काय? तर जसं की आज्ञाचक्र आहे, मूलाधार चक्र आहे, अनाहत चक्र आहे. बरोबर आहे? तर असं आंतरिक ध्यान. बरोबर आहे? 2 गोष्टी झाल्या, बाह्य आणि आंतरिक. याच्यामध्ये मनाला स्थिर करायचं आहे, बाहेरचे किंवा आतल्या गोष्टींमध्ये. मग याच्यामध्ये होतं काय बघा, ज्यावेळेस आपण धारणेचा प्रयत्न करू. धारणा ही अवस्था कशाला म्हणायची? आणि ध्यान ही अवस्था कशाला म्हणायची? बघायचं. तर धारणा अवस्था म्हणजे काय? आपण ध्यानाला बसलोय. पण ज्यावेळी आपण ध्यानाला बसतो, त्यावेळी विचार काय होत आहेत? येत आहेत. पण आपण काय करतोय? त्या विचारापासून दूर जातोय. त्या विचाराला अडवण्याचा प्रयत्न करतोय किंवा आपलं मन ज्या विचाराच्या पाठीमागे धावतंय, त्या विचाराकडून काढून आणून आपण त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करतोय. कुठं? जिथं आपण धारणा केलेली आहे तिथं. मग परत काय होतंय? परत दुसरा विचार येतोय. परत आपण आपल्या मनाला ओढून आणतोय. परत तिसरा विचार होतोय. परत मनाला ओढून आणतोय. परत चौथा विचार होतोय. परत मनाला ओढून आणतोय. म्हणजे ही ओढून आणण्याची जी क्रिया आहे, बरोबर आहे? ही ओढून आणण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया धारणेमध्ये घडत असते. बरोबर आहे? म्हणजे मन स्थिर व्हायला लागले का? मन कसं आहे? स्थिर नाही. स्थिर अस्थिर आहे. बरोबर आहे? तर मग ध्यानामध्ये काय होतं? आता पुढचं जे हे आहे बघा. तत प्रत्येकतानता ध्यानम हे ध्यानाचं सूत्र आहे. म्हणजे काय? तत्र म्हणजे ज्या ठिकाणी बाहेर किंवा आत ज्या ठिकाणी आपण मनाची धारणा करतोय, मनाला स्थिर करतोय, त्या ठिकाणी मन आपलं स्थिर होणे. आता धारणेतला आणि ध्यानातला काय फरक आहे? धारणेमध्ये मन स्थिर होत नाही. धावतंय परत येते, धावतंय परत येते, धावतंय परत येते. पण ध्यानामध्ये काय होतंय? मन एकाच ठिकाणी थांबायला लागतंय. मग ज्यावेळी बिगिनर्स असतील, सुरुवातीला असतील, तर तिथे किती वेळ थांबेल? एखादा सेकंद थांबेल, 5 सेकंद थांबेल, 10 सेकंद थांबेल, नंतर अर्धा मिनिट थांबेल, नंतर 1 मिनिट थांबेल. असं वेळ वाढत जाईल. म्हणजे विचार जे आहेत ते विरल होत जातील. कमी-कमी होत जातील. विचार येण्याची प्रक्रिया सुद्धा कमी-कमी होत जाईल. म्हणजे मन एकाग्र होत जाईल. आणि ध्यान या अवस्थेमध्ये काय होईल? तर एखादा मिनिटापर्यंत, 2 मिनिटापर्यंत, 5 मिनिटापर्यंत जरी आपण इथं थांबलो, तर त्याला ध्यान म्हणायचं. म्हणजे काय? दोन्हीतला फरक आला का लक्षात तुमच्या? धारणा आणि हो सर, ध्यानामध्ये? आलाय आलाय. हो 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 आलाय ना. हां. म्हणजे इथं मन स्थिर होतंय. पण किती वेळ होतंय? एखाद्या मिनिटापुरतं किंवा 5 मिनिटापुरतं. 5 मिनिटं सुद्धा खूप जास्त झाली आपल्या लोकांसाठी. बरोबर आहे? त्याच्यासाठी सुद्धा दीर्घ अभ्यासाने ते 5 मिनिटापर्यंत थांबेल. पण मग आता समाधीची अवस्था काय आहे? ध्यानाच्या नंतरची जी अवस्था आहे ती. तर 1 मिनिट किंवा 5 मिनिट ज्या ठिकाणी मन स्थिर झालंय, एकतानता म्हणजे सलग, म्हणजे तुटक नाही.
बरोबर आहे. तुटतंय का मध्ये तुटत तुटत आहे का असं नाही. एकतानता म्हणजे सलग एका ठिकाणी ध्यान केंद्रित झालेलं आहे आणि हे केंद्रित झालेलं मन 1 तासापर्यंत जेव्हा थांबेल, अर्धा तासापर्यंत जेव्हा थांबेल किंवा 1 तास, दीड तास असं जेव्हा थांबेल, त्यावेळेस आपल्याला समाधी सिद्ध होते असं सुद्धा आपण तिथं सांगू शकतो. म्हणजे या 3 गोष्टी या अभ्यासाने आपल्याला साध्य होतात. तर बघूया एक 2 मिनिटामध्ये आपण थोडासा अभ्यास करूया. कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसायचं आहे. आता हे ध्यान जे आहे, हे शिकवायचं नाही किंवा शिकवण्यासारखं नाही. त्याचा अनुभव आपल्याला स्वतः घ्यायचा आहे. आता बघा, प्रेक्षा ध्यान असेल किंवा आपलं सायक्लिक मेडिटेशन होतं. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या सूचना दिल्या. त्यांना काय म्हणायचं? गाईडेड मेडिटेशन. याच्यामध्ये 2 व्यक्ती असतात. एक ध्यान करणारा व्यक्ती आणि एक ध्यान करून घेणारा व्यक्ती. बरोबर आहे? 2 गोष्टी असतात. आणि हा ध्यान करून घेणारा व्यक्ती त्या पुढच्या समोरच्या व्यक्तीला वेगवेगळ्या सूचना देतोय आणि त्याच्याकडून हे ध्यान करून घेतोय. परंतु पातंजल ध्यान जे आहे, हे गाईडेड मेडिटेशन नाही. हे स्वतः आपण एकट्याने करायचं ध्यान आहे. याच्यामध्ये गाईडन्स केलं जात नाही किंवा हे असं करा, तसं करा, इकडं लक्ष केंद्रित करा, तिकडं लक्ष केंद्रित करा. या गोष्टी याच्यामध्ये होत नाहीत. याच्यामध्ये फक्त एकटाच असतो. सूचना देणारा नसतो. मग त्यामुळे आपण बसूयात 1-2 मिनिटं बघू काय होतंय आपल्यामध्ये. पद्मासन, सिद्धासन, सुखासन किंवा खुर्चीवरती बसलं तरी चालतं. फक्त मेरुदंड ताठ असावा. एवढं लक्ष ठेवायचं. का? तर आपण ज्यावेळेस धारणा करू, ध्यान करू, समाधी करू किंवा जप करू, अशा किंवा धार्मिक क्रिया करू, त्यावेळी शक्तीचं ऊर्ध्वगमन होत असतं. बरोबर आहे? आणि शक्तीचं ऊर्ध्वगमन हे असं बाक येऊन बसल्यानंतर त्याच्यामध्ये अडथळा येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? सायंटिफिक दृष्ट्या सरळ ताठ बसणं हे आवश्यक आहे. मेरुदंडाची जी नॅचरल पोझिशन आहे, ती कधी असते? सरळ ताठ बसल्यानंतर ती नॅचरल पोझिशनमध्ये मेरुदंड असतो, म्हणजे आपला मणका. आणि वाकून बसल्यास कसं असतं? तर त्याची स्थिती वेगळी होते. ठीक आहे. ताठ बसायचं आहे सर्वांनी आणि डोळे मिटायचेत आणि काय करायचं? बघा, एक बिंदू किंवा चांदणी जशी असते, एक टिपका असते, चमकणारा एक टिपका असतो. तो इथं आपल्या लक्षात घ्यायचा आहे. कुठं? 2 भुवयाच्या मध्ये एका चांदणीची धारणा करायची आहे आणि आपलं सगळं मन तिथं एकत्रित करायचं आहे. दुसरे विचार येऊ द्यायचे नाहीत. आता जे होईल ते होईल. ते नंतर तुम्ही सांगायचं आता. स्टार्ट म्हणल्यास चालू करायचं. स्टार्ट.
थांबूयात. ठीक आहे. तर काही अनुभव असेल तर सांगू शकता. सर मी पहिल्यांदाच केलं. म्हणजे सुरुवातीला थोडी श्वासाची गती वाढली होती. ठीक आहे. आणखी विचार कसे होते ते सांगा. सर मी पहिल्यांदा केलं त्याच्यामुळे माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. ते हं. जो काही टिपका होता चांदणीचा तो असं खोल जसं चक्रीवादळ असतं आणि त्याच्या हं. भोवती असं ते वादळ फिरत असतं आणि मध्ये खोल होत जातं. तसं तो हं. लांब लांब जात होता आणि त्याच्या भोवती असं वाऱ्याचं चक्र वलय. झाल्यासारखं होत होतं. हं. ठीक आहे. आणखी विचारांची गती थोडी मंदावली. पण हो, पण विचार पूर्ण येत बंद होते नाही का झाले नाही? विचार. हो, येत होते, विचार येत होते. येत होते. काही सेकंदच फक्त थांबायचं, मध्ये वेळ जायचा, नाही तर लगेच दुसरा येणार. हा राईट. हे अपेक्षित उत्तर होतं बघा. काय म्हणले, काही सेकंदच थांबत होतं आणि परत दुसरा विचार येत होता. हो, हो. मग आपण त्या विचाराला हटवण्याचा प्रयत्न केला आणि परत प्रयत्न लगेच केला, दुसरा येस. आला. परत मग बरोबर आपण आहे. थांबलो. किती वेळ थांबलो तिथं? थांबता आलं का बघा? थांबता आलं नाही. जास्त वेळ काही थांबता सेकंद, आलं नाही. हां. हो, 1 मग सेकंद, परत 2 सेकंद, कधी 3 सेकंद, जास्त नाही. परत त्याला हटवलं आणि परत तिसरा आला. परत हो, हटवलं, परत चौथा. परत आला. म्हणजे म्हणायचं आहे धारणा. काय करतोय आपण? मन स्थिर धारणा. करतोय, पण विचार जातात. याला म्हणायचं धारणा. आणि या दोन्ही विचारामधला जो वेळ, दोन्ही विचारामधला जो गॅप वाढेल, त्यावेळी आपलं ध्यान व्हायला लागलंय असं समजायचं. आता पहिल्या दिवशीचा हा आपला प्रयत्न आहे. पण जसं-जसं तुमचा अभ्यास वाढत जाईल, आता पहिल्या दिवशी इतके विचार आले, बरोबर आहे. पण दुसऱ्या दिवशी आता जर समजा पहिल्या दिवशी 100 विचार आले असतील, तर दुसऱ्या दिवशी थोडेसे कमी येतील. तिसऱ्या दिवशी आणखीन थोडेसे कमी 90, येतात. 95. हां. 10-10% जरी कमी होत गेले, तर एक वेळ अशी येते, की विचार नाहीसे होतात. बरोबर आहे. म्हणजे जसं की बघा, तुकाराम महाराज काय म्हणतात, "देव पाहावयास गेलो आणि देवच होऊन देवाचे राहिलो." बनून गेले. बरोबर आहे. माझा मित्र देव झाला. म्हणजे ध्यानामध्ये तशीच क्रिया घडते. आता ज्यावेळेस निरुद्ध अवस्था असते, बरोबर आहे. त्यामध्ये काय होतं आणि किंवा समाधीमध्ये काय होतं, तर समाधीमध्ये तर आपण ज्याचं ध्यान करतोय, ते पण उरत नाही. बरोबर आहे. विचार पण संपले आणि ज्याचं ध्यान करतोय, ते पण संपलं. म्हणजे निर्बीज समाधी. दो दोन्ही एकरूप होऊन जातात. कोण? ध्याता आणि ध्येय. ध्याता म्हणजे ध्येय. कोण? जो करतोय तो. आणि तो, ध्येय म्हणजे कोण? ज्याचं ध्यान करतोय ते म्हणजे ध्येय. तो. तर समाधीची पुढची जी प्रगत जी अवस्था असते, प्रगत अवस्थेमध्ये, प्राथमिक अवस्थेमध्ये नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये ध्येय असतं. बरोबर आहे. समाधीचे सुद्धा पुढे प्रकार आहेत वेगवेगळे. सबीज समाधी संपर्कात आणि निर्बीज समाधी. सबीज आणि निर्बीज. बरोबर आहे. सबीजमध्ये ध्येय उरतं, परंतु हो. निर्बीजमध्ये दोन्ही एक होऊन जातं. म्हणजेच आपण योग म्हणजे काय म्हणतो? आत्मा आणि परमात्म्याचं मिलन असं म्हणतो. बरोबर आहे का? ती परिस्थिती. हो, हो. आता शरीर तर उरतच नाही. बरोबर आहे. मी कोण आहे हो. ते तिथं उरत नाही. आपण आपलं स्वरूप विसरून जातो ध्यानामध्ये. फक्त एक स्वरूप राहतं ध्येयाचं आणि शेवटी ते दोन्ही पण स्वरूप राहत नाही. विचारशून्य अशा अवस्थेमध्ये आपण जातो. त्याच्यासाठी मात्र अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता.
सर आपण देशबंध चित्तस्य धारणा म्हणलंय ना, हम्म. तर देश म्हणजे शरीर का? हो हो, शरीर शरीर शरीर. मनाला धारण करायचं आहे, बांधायचं आहे. हम्म. बंद देश बंध म्हणजे शरीराच्या विविध प्रदेशावर बाहेर किंवा हम्म. आत. बाहेर किंवा आत असं त्याचं स्वरूप आहे. आणखीन काही असेल म्हणजे तर ध्यानामध्ये म्हणजे हम्म. ध्यानामध्ये एक विचार आणि एक स्थिती म्हणजे एक असं असतं ना, हम्म. हम्म. म्हणजे प्रत्यय एकतानाचं ध्यान, वन वन स्टिम्युलस वन थिंग असं म्हणून. एकतानता म्हणजे सलगता. चला. आता तेलाची धार कशी असते बघा, तेलाची धार कशी असते आणि हम्म. पाण्याची धार कशी असते. पाण्याची धार वरून जरी सलग आली तर थंडी खाली करते. तुटक होते, टोटल सर. तुटक किंवा हम्म. एकच धार राहत नाही, त्याच्यातून असं थेंब वेगवेगळे होतात. हम्म. बरं. काल परंतु सरांनी ते सांगितलं होतं की ते हम्म. याचा पाक सुद्धा असाच एका धारेत पडतो. चाचणी चाचणी घेताना चाचणी चाचणी. आम्हाला चाचणी झाल्यावरती ते ध्यान लागतं, कारण ते तुटत नाही, तार तार तुटत नाही. मग हम्म. आपण म्हणतो की आता ह्याचे लाडू बनवू शकतात, पण जोपर्यंत ते बनत नाही चाचणी तोपर्यंत ते आपण धारणाच असते. हा हा म्हणजे मनाची चाचणी जोपर्यंत येणार नाही, बरोबर आहे, तोपर्यंत आपलं ध्यान होणार नाही. आणि आणि ते तार तुटत नाही हेच बरोबर आहे खरं. तार नाही तुटत, ती तार तुटली की खंडित झालं. हा बरोबर आहे, त्याला धारणा म्हणायचं. परत पण तिथल्या ते तिथंच आवाज खंडित होऊनच अखंड होते ना. हम्म. तेलाची धार अखंड असते, दुभाजित होत नाही. थेंब वेगळे होतात का त्याच्यातले बघा, आणि खंडित पण होत नाही, दुभाजित पण होत नाही. ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. दुभाजित पण न होणं आणि खंडित न होणं, खंडित पण नाही. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि ज्यावेळी एकतानता असेल, म्हणजे काय म्हणलात तुम्ही, विचार गेले विचार आले, विचार गेले विचार आले. पण ज्यावेळी त्याच्यामधली सलगता असेल, आता बघा कसं विचार गेले आले गेले, हे कसं होतंय, 1 सेकंद होतंय, 2 सेकंद होतंय, 3 सेकंद होतंय. परंतु आता तुमचा विचार पहिल्या सेकंदापासून 10व्या सेकंदापर्यंत काय झालं, 5व्या सेकंदाला एक विचार येऊन गेलाय. काय झालं, 5व्या सेकंदाला एक विचार येऊन गेलाय, तरी सुद्धा त्याला ध्यान म्हणायचं नाही. म्हणजे एकतानता राहिली का, सलगता राहिली का नाही 10व्या खंडित झाली. सेकंदापर्यंत, नाही खंडित झाली. खंडित झाली ती. पहिल्या सेकंदापासून 10व्या सेकंदापर्यंत जोपर्यंत सलग असं ती स्थिर राहील, त्यावेळेस त्याला ध्यान म्हणायचं. जे आपला ध्यानाचा जो भाग आहे तो इथं पूर्ण होतो, सिलेबस मधला तुमच्या. मॉड्यूल 2 संपलं का आता? हा, मॉड्यूल 2 संपत. पुढचं काय आहे हो? पुढचा आता टाइप्स ऑफ इम्पॉर्टन्स ऑफ प्रेयर इन वर्ल्ड रिलिजियस. प्रार्थना. प्रार्थना आहे का? ठीक आहे, थोडस बघूया प्राथमिक माहिती त्याची. तर प्रार्थना म्हणजे काय म्हणता येईल बरं, तुम्हाला सांगा तुम्ही काहीतरी सुरुवातीला. कशाला म्हणायचं प्रार्थना? देवाकडे केलेली आर्जव विनम्रतेने, मग ती वैयक्तिक सुखासाठी असो किंवा वैश्विक कल्याणासाठी असो. बरोबर, छान. देवाकडे केलेली विनंती किंवा विनवणी. ती विनवणी अर्ज. प्रकर्षाने केलेली म्हणजे खूप हे नाही हा. अर्थभावनी. प्रकर्षाने, बरोबर आहे, हे सुद्धा महत्व तिथं गरजेचं आहे, शब्द हा सुद्धा. प्रार्थना, प्र आणि अर्थना. प्र म्हणजे प्रकर्षाने, अर्थना म्हणजे विनवणी, याचना. बरोबर आहे. किंवा आणखीन काय सांगता येईल? समर्पण. देवाप्रती समर्पण. समर्पण सर. ठीक आहे. आणखीन तुम्ही सांगा सर, ठोसर सर. अर्थ धाव म्हणता येईल. काय? अर्थ धाव. अर्थ धाव. अर्थ
ठीक हा. आहे, ठीक आहे. मनातून मनातून जी हाक मारतो ईश्वराला ती. हा. मग प्रार्थना प्रार्थना मग कोणाशी करायची? ईश्वराशीच करायची का फक्त? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना पण आपण करू शकतो. आता अर्ज कुणाला करतो ऑफिशियल कामामध्ये, बरोबर आहे. हो, वरिष्ठांना. परंतु हा अर्ज म्हणजे सुद्धा एक प्रार्थनाच आहे, विनंतीच करतो आपण. मला ह्या हो. दिवशी रजा मिळावी. हा आपला नम्र ही विनंती, मला सुट्टी मिळावी ही विनंती. म्हणजे म्हणजे आपण प्रार्थना म्हणजे मागणी मागणी पण होऊ शकते नाही का? मागणी पण आहे, बरोबर आहे. मागणीच आहे. मागणी मागणीच आहे. मागणीच आहे. वेग फक्त वेगवेगळे विनंतीपूर्वक मागणी. हा. मग ही कोणाकडे करू शकतो? सामान्य माणसाकडे पण करू शकतो, देव, बरोबर आहे. गुरु, आई वडील. हा. आणि आपल्यापेक्षा मोठी शक्ती जी आहे ती. ठीक आहे. आता प्रकर्षाने जे आपण शब्द वापरला म्हणजे काय तिथं? तर त्याला अतिशय किंवा अनेक, अतिशय असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अतिशय पुढचा शब्द काय आहे? अर्चना. श्रद्धा आणि भक्तीने पण म्हणू शकतो ना. श्रद्धा अतिशय आणि भक्तीने. नुसत्या श्रद्धेने आहे का बघा? नुसत्या श्रद्धेने नाही. श्रद्धा श्रद्धा आणि भक्ती. भाव आणि अतिशय भाव या दोन्हीमध्ये फरक आहे. म्हणजे प्रकर्षाने म्हणजे अतिशय श्रद्धेने किंवा अतिशय भावनेने केलेली याचना, केलेली विनवणी, याचना. केलेली विनंती, बरोबर आहे. अशा गोष्टी आपण तिथं येतात. मग बघूया काय आहे पुढं आणखीन. प्रार्थना आपलं हे तिसरं मॉड्यूल आहे. इम्पॉर्टन्स, टाइप्स अँड इम्पॉर्टन्स प्रेयर इन वर्ल्ड रिलिजन. जे वेगवेगळे ह्याच्यामध्ये हिंदूमध्ये काय आहे, शीख काय आहे, जैन काय आहे ते तर बघायचंच आहे. आणि प्रार्थनेचे वेगवेगळे प्रकार किंवा त्याचे प्रकार काय पडतात आणि इम्पॉर्टन्स काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, या सर्व गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यापूर्वी आपल्याला प्रार्थना म्हणजे नेमकं काय हे बघावं लागेल. मग त्याच्यानंतरच आपल्याला त्याचे फायदे, त्याचे प्रकार आणि विविध धर्मानुसार तिचे कसे प्रकार होतात ते आपण बघूयात नंतर. तर सुरुवातीला प्रार्थना हा शब्द म्हणजेच प्रकर्षाने आणि अर्थ म्हणजेच अर्थपूर्ण शब्दांची याचना, बरोबर आहे. आता एखादा स्तोत्र असेल, मंत्र असेल, आता जसे की आपण पतंजलीची सुद्धा प्रार्थना म्हणतो सुरुवातीला, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा कसं आहे, अर्थपूर्ण रचना आहे शब्दांची. प्रार्थनेमध्ये कसं असेल, रचना कशी असेल, अर्थपूर्ण असेल. किंवा आता बघा, देवा माझं पोट दुखायचं कमी होऊ दे, हे काय आहे? ही पण प्रार्थनाच याचना. आहे. मग प्रार्थना. हा. ही पण प्रार्थनाच आहे, पण सामान्य प्रार्थना. प्रार्थनेला काय लागतो? शब्दाची जुळवणी लागते का? किंवा भाषा लागते का? तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे भाव. किंवा देवाला कोणती भाषा कळते? सांगा बरं. मराठी कळते का इंग्रजी का उर्दू का भाव कळतो. भाव भावाची कळतो. भाषा कळते. मनाची आणि भावनेची. हा. आपल्या मनामध्ये ईश्वराच्या पुढे आता मग ते ईश्वर, तो जो ईश्वर आहे, कोणी निराकाराला मानेल, कोणी सकाराला मानेल, म्हणजेच मूर्ती, बरोबर आहे. आणि त्या मूर्तीसमोर आपल्या डोळ्यातून आसव जरी गळाली तरी ती मूर्ती समजून घेते, किंवा म्हणजे आपण त्या मूर्तीला मूर्ती मानत नाही, हे विशेष महत्वाचं आहे, बरोबर आहे. पायरीचा पण काय असतो? दगडच असतो. आणि मूर्तीचा पण काय असतो? दगडच असतो. पण मूर्तीला मूर्ती म्हणतोय का आपण? मूर्तीला मूर्ती म्हणत नाही, मूर्तीला देव म्हणतोय. आणि हे सुद्धा काय झाली? भावनाच झाली. हे पण भावच आहे, बरोबर आहे. मानलं तर देव आहे, नाही मानलं तर दगड आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण देवापुढे आसवा जरी आणली आपल्या डोळ्यातली, आपण रडलो जरी,
भावनेतून, तरी तो सुद्धा समजून जातो. मग तिथं माझं दुःख कमी होऊ दे असं म्हणण्याची सुद्धा गरज नाही. हा पुढचा प्रकार झाला. पण त्याच्यापूर्वी काय आहे आणखीन? काही भाव, काही भावना, काही गोष्टी, काही वेळ अशी असते, की तिथं माणसाला शब्द सुद्धा फुटत नाही. तो भारावून गेलेला असतो. भावनेनं भारावून गेलेला असतो. शब्द फुटत नाहीत त्याला. आणि ज्या ईश्वराप्रती, ज्या देवाप्रती त्याची निष्ठा असते, त्याच्या पुढे जरी गेला तो, तरी त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. बरोबर आहे? आणि भक्ती जी आहे किंवा देव मानणं किंवा भक्ती मार्ग, भक्ती योग हा कुणासाठी आहे? कुण्या लोकांसाठी आहे? भावनिक सामान्य लोकांसाठी. लोकांसाठी. भावनिक. वारकरी भावप्रधान संप्रदायासाठी महानुभव भावप्रधान लोकांसाठी आहे. भावना प्रधान भावप्रधान. हो ना, भारतामध्ये जास्तीत जास्त लोक हे भावना प्रधान आहेत. आहेत का हो? हो. बरोबर आहे. जास्त प्रमाणात आहे. भावना ही जास्त प्रमाणामध्ये आहे. साधी गोष्ट जरी काहीतरी सांगितली तर लगेच वाऱ्यासारखी पसरते. बरोबर आहे. ठीक आहे. बघू पुढे. गणपती दूध पितो जसं. पुढे नाही, बघू ते आणखी. वेगळं म्हणता येईल. हा गणपती दूध पितो ही भावना म्हणजे ती वेगळा विचार आहे तो. बघा त्याच्यामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा. हम्म. माणसाच्या मनामध्ये श्रद्धा असावी. अंधश्रद्धा श्रद्धा नसते. असावी. पण अंधश्रद्धा असू नये. ही गोष्ट सुद्धा महत्वाची आहे. बरोबर आहे. बरोबर. ठीक आहे. पुढे बघूया. हा. प्र म्हणजे प्रकर्षाने आणि अर्थ म्हणजेच अर्थपूर्व शब्दांनी केलेली याचना किंवा अर्थ म्हणजेच त्याचा अर्थ याचना सुद्धा होतो. परंतु ही याचना कशी आहे? अर्थपूर्ण शब्दाने केलेली याचना. त्या शब्दापासून बनला आहे असं त्याचा विग्रह आहे. आणि प्रार्थना म्हणजेच कळकळीची विनंती, विनवणी किंवा आळवणी होय. मग स्तुती म्हणजे काय हो? स्तुती म्हणजे पण प्रार्थनाच का? स्तुती म्हणजे कौतुक. प्रार्थना प्रार्थनेमध्ये नाही म्हणता मोडतं का येणार. मग ते? नाही म्हणणार सर. आता बघा, प्रार्थनेचे उद्देश वेगवेगळे आहेत. आता आपण देवाला काय म्हणतोय? काय आता माझं पोट कमी होऊ दे म्हणजे काय हे? विनंती. काय झालं ही? विनंती झाली. पण देवाची आता सर स्तुती म्हणजे सुद्धा माझं मत आहे किंवा स्तुती म्हणजे सुद्धा प्रार्थना आहे. जसं किंवा समजा अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराजांनी काही देवाचे वर्णन केलेले, देवाची स्तुती केलेली, ती सुद्धा बरोबर आहे. प्रार्थनाच होऊ शकते ना. हा, ही सुद्धा प्रार्थनाच आहे. म्हणजे ही कशाबद्दल असते? यश मिळणं, आपल्याला कोणत्या तरी गोष्टीमध्ये यश मिळावं. आता स्तुती म्हणजे कसा आहे प्रकार बघा. तर आपण एखाद्याकडे आपलं काहीतरी काम आहे. बरोबर आहे. थोडक्यात असं समजूयात. आपलंच आपल्या आईकडे काम आहे. आपण लहानपणी आपल्याला ₹10 मागायचे आहेत आपल्या आईला. बरोबर आहे. मग काय करतो आईपाशी आपण गयावया करतो किंवा आईला काहीतरी काम केल्यासारखं करून दाखवतो. तिला काहीतरी हाताखाली देतो. बरोबर आहे. म्हणजे काय करतोय? आईला आपण प्रसन्न करतोय. बरोबर आहे. मग डायरेक्ट जर आपण आईला काहीतरी मागितलं असतं, ₹10 दे म्हणलं असतं, तर लगेचच ती दिली पण असती किंवा नसती. समजा आपल्या मनामध्ये काय आहे? दिली नसती. बरोबर आहे. पण आपण ती द्यावी. आपण केलेली मागणी ती पूर्ण करावी. यासाठी काय करतोय? वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती करतोय. बरोबर आहे. किंवा आणखीन बघा, आणखीन एक उदाहरण काय सांगता येईल त्याच्यामध्ये? मार्क कमी पडलेले आहेत आपल्याला आणि आपल्या वडिलांना दाखवायचे. परंतु त्यांचा कोप आपल्यावरती होऊ नये. म्हणजे काय? ते आपल्याला मारू नयेत. मग याच्यासाठी पण काय करतो आपण? गयावया करतो. किंवा ते पप्पा आले की ज्यावेळी त्यांच्या हातात पाण्याचा ग्लास द्यायचा. पाण्याचा ग्लास द्यायचा किंवा आणखीन काय करता येईल?
खुश करायचं त्यांना. पुढे चांगलं करीत असं आश्वासन द्यायचं. स्तुती करायची. स्तुती करायची. ठीक आहे. मग वडिलांची स्तुती कशी करता येईल? म्हणजे लाडी गोडी थोडक्यात आपण साध्या शब्दात म्हणू हा. शकतो. लाडी गोडी लावणे वडिलांजवळ किंवा आईजवळ. हा बघा, किंवा असं म्हणू शकतो. त्यांचा कोप वाढू नये म्हणून प्रयत्न करणे. हा, मग प्रार्थनेचे पण उद्देश असेच आहेत. कोप होऊ नये म्हणून, किंवा कोप होऊ नये म्हणजे काय, होऊ नये म्हणून करायची एक, किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये यश मिळावं म्हणून ती केली जाणारी तिथं पण स्तुती, की माझं हे काम होऊ दे, अशा प्रकारे. आणि आपल्या हातून काहीतरी वाईट कृत्य घडलंय आणि याच्या पश्चातापाबद्दल, बरोबर आहे, असं तिथं वेगवेगळे प्रकार पडतात. आणि आता समजा आणखीन एक उदाहरण काय देता येईल, आपल्याला आपल्या शेजाऱ्याकडून किंवा एखाद्या आपल्या व्यक्तीकडून, मित्राकडून काहीतरी आपलं काम आहे आणि ते आपल्याला काम करून घ्यायचं आहे, तर काय करतो आपण? विनंती करतो, याचना करतो. त्याचं त्यांच्याकडं नुसतं कौतुक करायचं त्याला. हरभऱ्याचं झाडावर चढवायचं. त्यांच्या सुरात सूर मिसळायचा. बघा म्हणजे कसं, आपण समजा फोनवरही कुणाला तर बोलायचं आणि आपलं काम आहे त्याच्याकडची, तर लगेचच आपण फोनवर त्याला म्हणत नाही, हे माझं हे काम आहे आणि एवढं कर, असं आपण म्हणत नाही. तर त्याला त्याची हालचाल विचारतो, काय करतोय सध्या, कसा आहेस, बरा आहेस का, आई कशी आहे, वडील कसे आहेत, हे सगळं विचारतो आणि नंतर मग आपलं काय काम आहे ते त्याला सांगतो. बरोबर आहे. मग त्याची इच्छा जरी नसली काम करण्याची, आपलं काम करण्याची त्याची इच्छा जरी नसली, तरी तो सुरुवात आपण व्यवस्थित केल्यामुळं थोडासा मनावर त्याचा परिणाम होईल आणि इच्छा जरी नसली तरी तो आपलं काम करेल. हे नाही, तू माझं एवढं काम करावंच लागेल, असंच जर सुरुवातीला म्हणलं तर आपण ते म्हणजे त्याची मानसिकता राहणार नाही. म्हणजे काय करतो याच्यामध्ये आपण, पुढल्या माणसाची आपण मानसिकता बनवतोय. काय करतोय? मानसिकता बनवतोय. मानसिकता तयार करायची. समोरासमोर जरी असला तरी आपण लगेचच त्याला काम सांगत नाही आपलं. तरी इकडच्या तिकडच्या काहीतरी गप्पा मारून, काहीतरी करून मग त्याची मानसिकता बनवून आपलं काम आपण करून घेत असतो. बरोबर आहे. मग ते काय काय आहे, का करतो स्तुती किंवा प्रार्थना का आहे, कशा स्वरूपाची आहे, त्याचं स्वरूप त्याला कसं कसं प्राप्त होतं, तर ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. प्रार्थना म्हणजे कळकळीची विनवणी किंवा अळवणी होय. तसेच प्रार्थना करणाऱ्याची असमर्थता असते, म्हणून तो तळमळीने विनंती करीत असतो. हा व्यक्ती एखाद्याची स्तुती केला असता का हो? नाही. इतर वेळी आपण भले आपल्या मित्राला नाव ठेवू, बरोबर आहे, परंतु कामाच्या वेळी मात्र त्याला आपण गोड बोलतो. का? तर ते काम करण्यामध्ये आपली काय आहे, असमर्थता आहे. बरोबर आहे. मग असमर्थता असल्यामुळं आपण पुढच्या कडे, आता इथं व्यक्ती किंवा देव असं घेऊ नये आपण, लगेच पुन्हा घेऊ आपण ते. पुढच्याकडे आपण काय करतोय, तळमळीनं विनंती करतोय, कारण आपली असमर्थता आहे, आपण ते करू शकत नाही. तसेच आपण दुबळे आहोत आणि आपल्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे आणि आपले इष्ट साध्य करण्यासाठी आपण त्याच्यावरती अवलंबून आहोत, या जाणीवेतून प्रार्थनेचा जन्म होतो. प्रार्थनेचा जन्म कधी होतो? आपण दुबळे आहोत, बरोबर आहे, आपल्या इकडं तेवढी शक्ती नाही आणि मग ते कार्य कोणीतरी श्रेष्ठ, आपल्यापेक्षा शक्तिवान व्यक्ती किंवा देव ते करू शकतो. म्हणून आणि ते इष्ट साध्य करण्यासाठी त्याच्यावर ज्यावेळी आपण अवलंबून राहतो, त्यावेळी अशा परिस्थितीतून प्रार्थनेचा काय होतोय, तिथं जन्म होतोय. मग पुढे काय म्हणले आणखीन, आता
आपण काय म्हणलं सुरुवातीला कशाची उदाहरणं दिली? मित्राची दिली किंवा एखाद्या व्यक्तीची दिली किंवा अर्ज करताना ऑफिशियल अर्ज करताना साहेबांची दिली. हे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कुणाकडे काहीतरी अवलंबून असल्यामुळं त्याच्याकडून आपण काम करून घेतो, ठीक आहे. म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीकडून. परंतु काही गोष्टी ह्या त्या माणसांपुरत्या मर्यादित राहत नाही. म्हणजेच काय? मानवाची ताकद जिथे संपते, बरोबर आहे? मनुष्याची ताकद जिथं संपते, तिथून ईश्वराची ताकद सुरू होते. तर हे महत्वाचं आहे. आता आला महत्वाचा घटक, जे आपण नेमकं प्रार्थना कुणाची करायची, कोणासाठी, कशाला करायची? ज्यावेळी माणसाची ताकद संपते, त्यावेळी ईश्वराची ताकद सुरू होते. आणि मग सर्वच धर्मामध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वराला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. आता बघा, आपण ज्यावेळी प्रार्थना करू, ईश्वराला करू किंवा हा ईश्वर म्हणजे काय, मग नेमका कोणता आहे? कोणत्या देवाला प्रार्थना करायची? तर देवता भरपूर आहेत, त्यांना करायची. आता काही जण काय म्हणतील, काही नास्तिक लोक असतील, तर ते काय म्हणतील, देवाला मानणार नाहीत ते लोक. मग अशाने हे काय करतील? तर काहीतरी शक्ती आहे, तिलाच आपण नैसर्गिक शक्ती असं सुद्धा म्हणू, बरोबर आहे? नैसर्गिक शक्तीला किंवा ईश्वराला तिचं कुठंतरी आपल्याला मान्य करावं लागतं. आपल्यापेक्षा मोठ्या स्वरूपाची शक्ती जी आहे, तिला कुठंतरी मान्य करावं लागतं आणि तिला कुठंतरी आपल्या मनामध्ये स्थान द्यावं लागतं. त्यावेळेसच आपण तिथं प्रार्थना करू शकतो. आणि नास्तिक जरी असला तरी तो जर एखाद्या संकटामध्ये अडकला, एखाद्या संकटामध्ये सापडला, तरी त्याला सुद्धा ईश्वराची आठवण होते, बरोबर आहे? ईश्वराची आठवण कधी कधी होते हो? सुखामध्ये होते का? नाही. संकटात. संकट आलं दुःखामध्ये की पण सर आपण हे करतोच की चांगलं घडलं म्हणून त्याचे धन्यवाद मानतोच की सर. आता हा पण महत्वाचा घटक आहे. त्याचे धन्यवाद मानणं, त्याला थँक्यू म्हणणं, हे सुद्धा एक प्रार्थनाच आहे, बरोबर आहे? आता आपण हे एखादे काम हो म्हणून प्रार्थना करणं, आता हे पुढचे जे प्रकार आहेत त्या प्रार्थनेच्या प्रकारामध्ये हे येतं. क्षमायाचना किंवा त्याला थँक्यू म्हणणं, धन्यवाद म्हणणं, ही गोष्ट सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. आणि आणखीन काय म्हणले बघा पुढे, तर ह्या सर्वांनी, सर्वच धर्मांनी कोणाला ना कोणाला तरी, आता बुद्ध धर्मामध्ये बुद्धाला, बरोबर आहे? जैन धर्मामध्ये तीर्थंकरांना, हिंदू धर्मामध्ये ज्या देवता असतील त्या देवता, ब्रह्मा असेल, विष्णू, महेश, कृष्ण, राम, बरोबर आहे? असं. आणि मुस्लिम धर्मामध्ये अल्लाला त्यांच्यामध्ये सर्वशक्तिमान मानलेला आहे. आणि शीख धर्मामध्ये त्यांनी येशूला, शीख म्हणतोय, हे ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांनी येशूला सर्वशक्तिमान मानलेला आहे. म्हणजे प्रत्येक समुदायामध्ये कोणती ना कोणती एक शक्ती जी आपल्यापेक्षा खूप बलवान आहे, आणि अशा शक्तीला, म्हणजे अशी शक्ती तिथं धारण केलेली आहे आणि तिला वेगवेगळे नाव आहेत. कोणी अल्ला म्हणेल, कोणी राम म्हणेल, कोणी कृष्ण म्हणेल, कोणी येशू म्हणेल, बरोबर आहे? म्हणजे असे वेगवेगळे नावं पडलेली आहेत. शक्ती एकच आहे. आणखीन मग पुढे काय आहे? ईश्वराला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे आणि त्याचे अस्तित्व सुद्धा मान्य केले. मग पुढे काय म्हणतंय? माणसाने आपल्या इष्ट देवतेला किंवा अन्य एखाद्या श्रेष्ठ शक्तीला उद्देशून विनम्र भावनेने आणि धार्मिक श्रद्धेने केलेला निशब्द किंवा शब्दबद्ध, आता आपण सुरुवातीलाच बघितलं बघा, प्रार्थना ही निशब्द होऊन पण करता येते आणि शब्दबद्ध होऊन पण करता येते. निशब्द म्हणजे भावनेतून, भावनामय, बरोबर आहे? डोळ्यातून पाणी येणं म्हणजे ही भावना झाली, बरोबर आहे? आणि शब्दशः म्हणजे त्याची रचना केलेली आहे. दोन्ही स्वरूपामध्ये असे स्तवन करता येते.
आणि उपकार, स्मरण, पश्चातापाचे निवेदन किंवा याचना म्हणजेच प्रार्थना. आलं का लक्षात व्याख्या ही? हो सर, आले. पूर्ण वाचून दाखवतो एकदा म्हणजे लक्षात येईल. माणसाने आपल्या इष्ट देवतेला किंवा अन्य एखाद्या श्रेष्ठ शक्तीला उद्देशून विनम्र भावनेने आणि धार्मिक श्रद्धेने केलेला निशब्द किंवा शब्दबद्ध असे स्तवन, उपकार, स्मरण किंवा पश्चातापाचे निवेदन किंवा याचना म्हणजेच प्रार्थना. तसेच पुढे बघूयात आणखीन. प्रार्थनेद्वारे ईश्वराला शरण जाणे, त्याच्याकडे आपल्या सुखदुःखांचा पाढा वाचणे. आता प्रार्थनेमध्ये काय काय सामील होते बघा. सामील काय काय होते? त्याच्या पुढे आपल्या सुखदुःखांचा पाढा वाचणे, आपल्या चुकांची किंवा घडून गेलेल्या पापाची कबुली करणे म्हणजेच पश्चाताप व्यक्त करणे, किंवा आपण केल्या जाणाऱ्या कार्यात यश मिळावे अशा गोष्टी सामील असतात. आता प्रार्थनेमध्ये आणखीन काय काय सामील होईल हो तुमच्या ह्याच्यानुसार? तर पश्चाताप सामील झाला, यश मिळावं म्हणून स्तुती सामील झाली, सुखदुःखाचा पाढा वाचणे, आणखीन काय सांगता येईल? म्हणजे हे असंच की परमेश्वराला निवेदन करणे आपलं. निवेदन करणे, ठीक आहे. आणि प्रार्थनेची जी प्रवृत्ती आहे ती कशामध्ये जास्त प्रकर्षाने दिसून येते? तर संकटकाली प्रार्थना करण्याची प्रवृत्ती वाढते. मग ती शब्दबद्ध असेल किंवा निशब्द असेल. समजा एखादा व्यक्ती कुठंतरी अडचणीमध्ये अडकलाय, मग तो शब्दबद्ध म्हणजे आता संस्कृत मधली एखादी प्रार्थना आहे ती म्हणत बसेल का हो? फक्त राम 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 बरोबर आहे. म्हणेल. राम 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 म्हणेल किंवा देवा मला याच्यातून काढ, देवा मला या परिस्थितीतून काढ, देवा मला हा रोग दूर होऊ दे. बरोबर आहे. म्हणजे याला विशिष्ट असं हे आहे का काही? नाही. आणि जास्त ती प्रकर्ष हा जो शब्द आहे तो कधी दिसून येईल? ज्यावेळी आपण आनंदी असू त्यावेळी दिसून येणार नाही. ज्यावेळी आपण खरं संकटात असो, संकटात किंवा दुःखात असो, अति दुःखात किंवा संकटात असेल तेव्हाच आपण प्रकर्षाने करू. प्रखरतेची भावना कधी असेल? तर ती भावना कशी असते? संकटकाली जास्त प्रखरतेची भावना असेल. कळकळीची विनंती कधी असेल? ज्यावेळी अतिशय संकटामध्ये आहोत. बरोबर आहे. ज्यावेळी अतिशय संकटामध्ये आहोत आणि त्या गोष्टीची आपल्याला नितांत आवश्यकता आहे, त्या गोष्टी वाचून आपण आपलं अस्तित्व संपणार आहे किंवा त्याच्या विना आपण राहू शकणार नाही, अशा गोष्टी, म्हणजे ती गोष्ट जी आहे ती अतिशय महत्वाची आहे. अशा वेळी कळकळीची भावना किंवा कळकळीची विनंती निर्माण होते. बरोबर आहे. तसेच प्रार्थनेमुळे ईश्वराबद्दल परम आदराची भावना सुद्धा निर्माण होते. आता हे महत्वाचं आहे बघा पुढचं. प्रार्थनेमुळं ईश्वराबद्दल, आता प्रार्थना करतोच का? कारण त्याला दिव्य शक्ती किंवा सर्वोच्च शक्ती आपण मानलेला आहे, त्याच्या जवळ आपण प्रार्थना करतोय. आणि प्रार्थना जर पूर्ण झाली, आणि असं म्हणलं जातं की प्रार्थना पूर्ण होते, परंतु ती मनातून केलेली पाहिजे. कशी पाहिजे? मनातून केलेली पाहिजे. आणि मनातून भावनेने केलेली प्रार्थना पूर्ण होते. आणि अशी जर प्रार्थना एखाद्याची पूर्ण झाली तर त्याच्या मनामध्ये ईश्वराबद्दल आदराची भावना निर्माण होते आणि ईश्वराशी असलेलं नातं जे आहे ते आणखीन घनिष्ठ होतं. पूर्ण होण्याच्या अगोदर जसं होतं नातं, त्याच्यापेक्षा सुद्धा आणखीन घनिष्ठपणा, त्याच्यामध्ये आणखीन बांधिलकी ही वाढते.
आणि आदराची भावना निर्माण होते. आणि जर समजा प्रार्थना पूर्ण नाही झाली तर काय होतं? डिप्रेशन येऊ शकते ना सर. ज्या व्यक्तीने प्रार्थना केली आणि त्याची पूर्ण नाही झालं तर तो तणावाखाली येतो किंवा तो डिप्रेस होतो, म्हणजे हतबल वाटतो, तो निराश. डिप्रेशन मध्ये त्याला आधार म्हणजे प्रार्थना आहे. की आपण बघा, एखादा व्यक्ती जर खूप डिप्रेशन मध्ये तणावाखाली असेल आणि त्याला काय म्हणतो, जाऊ दे, तेवढं लक्ष देऊ नको, सर्व भार देवावर सोडून दे, तुझा देवावर विश्वास आहे का नाही, असं म्हणतो बघा, त्याला सांगतो. बरोबर आहे? अशा वेळी आपण त्याला सांत्वना देतो. त्याच्यावरती विश्वास असणं सुद्धा ही भावनिक प्रार्थना आहे. देवावरती विश्वास असणं. आता काही वेळी आपण सुरुवातीलाच म्हणलं की आपण शब्दशः प्रकट करू शकत नाही. म्हणजेच देवावरती अतिशय विश्वास असणं हे सुद्धा एक प्रार्थनाच आहे. ती कशी प्रार्थना आहे? निशब्द प्रार्थना आहे. पण काही वेळी असं होतं की आपली प्रार्थना पूर्ण होत नाही. आणि प्रार्थना पूर्ण न झाल्यामुळे आपण देवाला दोष देतो. बरोबर आहे का? आता एखादा व्यक्ती रोजच जर देवाला जात असेल आणि त्याचा समजा सहज त्यानं काहीतरी मागणी केलेली आहे देवापाशी आणि ती पूर्ण नाही झाली, तर तो देवाला जायचं बंद करतो. असं पाहिले का कधी? काही जण व्यक्ती करतात ना सर तसं. काही नाही, मी एवढे करतात. दिन नवस केले किंवा मी एवढं हे केलं तरी माझं देवाने ऐकलं नाही, मी आता काही नाही हां. करणार, असं बोलतात सर. बऱ्याचशा बायकांच्या तोंडून ऐकलेले. बरोबर, बरोबर आहे ते पण. मग हे असं करणं योग्य आहे का अयोग्य आहे? अयोग्य ते. अयोग्य आहे. बरोबर आहे. योग्यच आहे सर. योग्य आहे का अयोग्य? योग्य आहे का? नाही नाही, अयोग्यच आहे सर हे. म्हणजे अयोग्य. कुणालाही, म्हणजे परिस्थितीसाठी कुणाला ईश्वर म्हणून समोरचा माणूस कुणालाही दोष देऊन त्याच्यावर हे करणं चुकीचंच आहे ना सर. आता ते ईश्वराबाबतीत झालं, ठीक आहे. पण एखादा व्यक्ती जरी असला, आपल्या दैनंदिन जीवनामधला मित्र जरी असला, त्यानं जर आपलं काम नाही केलं, तर त्याला आपण बोलायचं सोडून देतो बघा. बरोबर आहे? किंवा त्याच्याबद्दल चालतो. आपल्यामध्ये घृणा निर्माण होते. मग तो माणूस असेल किंवा ईश्वर असेल. ईश्वराबद्दल सुद्धा द्वेष निर्माण होतो मनामध्ये. काय देव देव, खरं देव नाही, या जगात देवच नाही, असं म्हणत आपण बसतो. देवाला दोष देतो. काही काही लोक तर देवाला शिव्या सुद्धा देतात. बरोबर आहे? आठवतं का कुणाला काही त्याच्यामध्ये? हो, अज्ञानपणात किंवा मग एखादी मृत्यूची घटना घडल्यात अडाणी जी असतात ती शिव्या सुद्धा देतात त्यांना. शिव्या सुद्धा एखादी अघटित घटना घडली, समजा अपघात झाला, तर त्यावेळेस देवाला देवाला अति शिव्या देतात. दुःखामध्ये, दुःख अनावर झाल्यावर होतात सर. भावनिक व्यक्ती आहेत त्या अशा एक्सप्रेस देवानं होतात. माझं देवानं माझं वाटोळं केलं, असं म्हणजे माझ्याच आता बाबतीत देव कुठे गेला होता असं म्हणतो. बरोबर आहे, बरोबर आहे. अनुभवातले बोल आहेत बघा हे. ठीक आहे. बाकीचा जो भाग आहे तो पण पुढच्या वेळेस बघूयात. प्राथमिक माहिती झाली प्रार्थना म्हणजे काय, आणि पुढच्या वेळी प्रकार वगैरे बघूयात आपण त्याच्यात. सर, हे ध्यानाचं जे तुम्ही शिकवलेत ना, तर ते हं. कुठल्या पुस्तकातून आम्हाला डिटेल्स मध्ये अजून जास्त वाचता येईल? आता हे सगळे ध्यान वेगवेगळे आहेत. एकाच पुस्तकातले नाहीत ते. आता प्रेक्ष ध्यान वेगळंच आहे जैन धर्मामधलं. आता विपश्यना ध्यान वेगळंच आहे. असं विशेष असं पुस्तक म्हणजे नाही एकत्रित मिळणारं. आता जर तुम्हाला पतंजली ध्यान समजून घ्यायचं असेल तर पतंजली योगसूत्र वाचावं लागेल. बरोबर आहे. तसं त्याच्या स्वरूपात आपल्याला पुस्तकं वेगवेगळी मिळू शकतात. बौद्ध दर्शन, बौद्ध ध्यान, म्हणजे सखोल जर अभ्यास करायचा असेल, तर ते आपण तिथं वाचू शकतो. पोस्ट करा, पोस्ट. आणि सर, चक्रीय ध्यानचं आपल्याला सगळं डिटेल्स मध्ये सगळं कुठं भेटेल, कुठल्या पुस्तकात? नेटवरती सुद्धा भेटेल तुम्हाला ते.
चक्री चालेल. ध्यानाची माहिती. कारण ती पुस्तकं आपल्याला अवेलेबल होत नाही. नेटवर पाहिलं सर, पण तुम्ही काढलेलं छान आहे ते. तुम्ही घेतलेलंच. आणि ती एखाद दिवशी घेतलं तर बघा, घेता आलं तर चक्रीय मी ध्यान. शिक्षक आहे किंवा गुरु आहे असं म्हणणार नाही.